शिक्षण आहे त्यामध्ये अंगणवाडी किंवा मॉन्टेसरी 3 वर्ष आणि पहिली दुसरी ही पायाभूत शिक्षणाची गोष्ट केलेली आहे. आणि मला वाटतं की ही सर्वात महत्त्वाची सर्वात आशादायक गोष्ट आहे आणि ही सरकार स्वीकारेल. कारण आपल्याकडे अंगणवाडी गाव भरपूर आहे. प्रत्येक गावात अंगणवाडी आपल्या काही गावामध्ये आज किमान 1.25 लाख अंगणवाड्या आहेत ग्रामीण भागामध्ये. शहरामध्ये पैसे शिकवणारे प्ले ग्रुप आहेत, मॉन्टेसरी आहेत, इतर शाळा आहेतच इंग्रजी माध्यमाच्या त्या ठिकाणी काळजाला समजतं. त्यामुळे आपल्याकडे तुम्हाला 1.25 ते 3 लाख प्ले ग्रुप्स किंवा 3 ते 6 रुपये केले आहेत. परंतु अंगणवाडी ही शिक्षणासाठी सुरू केली नव्हती. ती केली होती आजी दिशांतर्गत मुलांना पोषक आहार मिळावा, त्याचं कुपोषण प्रभाव त्याची नीट वाढ व्हावी केली आहे. अंगणवाडीमध्ये काय असतं मुलांनी शाळेत घेऊन यायचं, त्याला 300 कॅलरी इतकं आहार द्यायचा, थोडंफार खेळायचं, त्याचं इनॉग्रेशन करायचं, त्याचे लसीकरण करायचं आणि त्या घरी पाठवायचं. आता ह्या अंगणवाडी किंवा शाळा किंवा मॉन्टेसरी ह्या सर्व शाळांनी 3 ते 8 वयोगटापर्यंत काय करायचं हे त्यांनी एक अंमलात दिलेली आहे आणि ती सरकारनं मान्य केलेली आहे. त्यानुसार आपल्याकडे काम करावं लागणार आहे आणि हे काम तितकं चांगलं करू तितकं देश मोठा होणार आहे. तर शेवटी आज जी छोटी मुलं आहेत ज्यांचा मेंदू विकसनशील आहे तो महत्वाचा आहे, म्हणून तो आपल्याला महत्वाचा आहे. आता व्यक्ती, समाज आणि राष्ट्र याचा विकासाची जबाबदारी घेतली ते शिक्षण. शिक्षणानं व्यक्तीचा विकास, समाजाचा विकास आणि राष्ट्राचा विकास याची जबाबदारी घेतली पाहिजे. शिक्षण व्यवस्था जो घेतो आहे तो म्हणजे माणसे चांगल्या रीतीने घडावी, त्यांनी बुद्धिनिष्ठ विचार करावा आणि त्यानुसार कृती करावी. कुठलीही गोष्ट आपल्याकडे स्वीकारायची नाही, स्पष्ट विचारले पाहिजे तर ते शिक्षण आहे. आणि माणसाला बुद्धीबरोबर एक सोशल कन्सर्न, अनुकंपा, सहानुभूती, करुणा असली पाहिजे. आता आपले डॉक्टर साहेब प्रमाणे ते देशासाठी ते संकल्प केलेला आहे. म्हणजे हे एक डॉक्टर समाजाप्रती किती कृतज्ञ आहे, तो किती संवेदनशील याचं उदाहरण आहे. दुसरीकडे आपल्याकडे देशामध्ये मुलींची संख्या घटली आहे का गर्भजन परीक्षा करून मुलगी असेल तर आपण पोटात का पाळत आहोत सोनोग्राफी करून. असे डॉक्टर्स आहेत ना, सोनोग्राफी डॉक्टरच करतो, गर्भपात डॉक्टरच करतो, असे डॉक्टर आहेत. कारण त्या डॉक्टरांना ज्ञान आहे, पण ज्ञानाबरोबर अनुकंपा करणं, सहवेदना नाही, समाजाचा विचार नाही, राष्ट्राचा विचार नाही. जर मुलींची संख्या कमी झाली तर देशाची अवस्था काय होईल हे तर ते विचार करत नाही. तर तो त्यांना करण्यासाठी शिक्षण दिलेलंच नाही. म्हणजे आमचा संबंध काय साहित्याचा, आमचा संबंध काय कलेचा, पण साहित्य, कला, क्रीडा ह्या माणसाला अधिक मानवी बनवतात. म्हणून मला असं वाटतं की डॉक्टर असतील, इंजिनिअरिंग शिक्षक असेल, IT शिक्षक असेल, त्यामध्ये हे सर्व गोष्टी आल्या पाहिजे. तर एका अर्थाने लिबरल आर्ट एज्युकेशन पाहिजे, ज्यामध्ये प्रत्येक माणसाला तुम्ही कुठले शिक्षण घ्या, कुठले करिअर निवडा, पण तुम्हाला मानवी संवेदना, सहानुभूती, करुणा, दया, सणाप्रती कृतज्ञता आणि समाजाचे आपण देणे लागतो. म्हणजे माझं जे यश IS झालं असेल, डॉक्टर साहेब डॉक्टर झालेले आहे, हे आम्ही कुणाच्या तरी मदतीमुळे घडलेलं होतं. आता तुम्ही सगळे लोक पुळेकर साहेबांच्या मुळे घडलेला तुम्ही म्हणता, कारण तो अभिमान वाटतो. म्हणजे तुमचं यश हे तुमच्या एकट्याचं नाही, त्यात वाटा गुरुजनांचा आहे, समाजाचा आहे. जे 100% माझं नाही, त्यातून मला जर 100% मिळत असेल 100 रुपये, तर 100 एकटा कसं काय वापरू, कसा खर्च करू, त्याचे मला 25, 10, 15 रुपये ते मला तुम्हाला दिले पाहिजे की नाही, ही भावना आपण निर्माण करत नाही. त्यासाठी सहानुभूती, अनुकंपा पाहिजे, हे आपण दिलं पाहिजे. शिक्षणाने धैर्य दिलं पाहिजे, संवेदनशीलता दिली पाहिजे, सायंटिफिक टेम्पर शिकवलं पाहिजे, त्याला सर्जनशील क्रिएटिव्ह केलं पाहिजे, त्याला कल्पकतेयोगी केलं पाहिजे. तर नैतिकतेला वागणारा इथिकल माणूस घडला पाहिजे, मूल्य शिक्षण, मूल्य जपणारा माणूस घडला पाहिजे. अशा सर्व गोष्टीमुळे समर्थ, विवेकी, संवेदनशील,
समाजाप्रती कृतज्ञ असणारा, समाजाप्रती संवेदनशील असा म्हणून घडेल आणि घडण्यासाठी अर्थानं शिक्षणाचा आम्हाला बदल केला पाहिजे. हे या शिक्षण धोरणाचं तत्वज्ञान आहे, खूप चांगलं आहे. एका अर्थानं हे शैक्षणिक पसरायदान आहे. आमचे पुण्याचे समाजवादी अध्यापक डॉक्टर शरद जावडेकर ते म्हणतात हे शैक्षणिक धोरण म्हणजे भाषा बसायदानाची आहे, कृती मात्र कसायची आहे. आता ते जर एक्स्ट्रीम झालं सोडून जास्तीत समजा वाक्य झालं तिथं ते बरोबर नाहीये, पण सांगायचं हेतू आहे की बसायदान त्याशिवाय मागितलं आणि लोकांना त्यांनी क्षमा पण केली. तसं उदात्त मूल्यांची पेरणी करण्यासाठी शासनानं, समाजानं, नागरिक संस्थानं, शिक्षण संस्थांनी, शिक्षकांनी पुढे आलं पाहिजे. कारण विद्यार्थी हा मातीचा मुळा आहे. तुम्ही कसा घडवता? तुम्ही माती घडवता का माकड घडवता का गणपती घडवता हे त्या कुंभाराला माहीत असतं. आणि शिक्षकाच्या अर्थानं कसे आहेत माकड घडवणारे मोठे माणसं आहेत. तर हे पाहिजे. आणि शेवटचा जो महत्वाचं सूत्रबद्ध काय आहे धोरण हे शिकवून कसं पाहिजे? ऍक्सेस म्हणजे प्रत्येकाला जे शिकायचं आहे ते शिकता आलं पाहिजे, त्याला प्रवेश पाहिजे. तो गरीब आहे, मागासवर्गीय आहे, मुलगी आहे म्हणून तिला म्हणजे अडचणीचा काम आहे. ऍक्सेस, समता, इक्विटी, प्रत्येकाला समान अधिकार आहे शिकायचा. ते मुलगा आहे म्हणून त्याला आपण पाठवा, कमी शिकलेला आहे आपण मुलाला पाठवा आणि मुलगी पण काय त्याला सासू तिला कमी शिकवा. ती समानता नाही, ती इक्विटी आली पाहिजे. त्यानंतर गुणवत्ता, क्वालिटी. आज क्वांटिटी आपण अचीव केलेली आहे शैक्षणिक धोरणामध्ये, पण क्वालिटी नाहीये. शिक्षण हे परवडणारे असेल, अफोर्डेबल, प्रत्येक मुलाला शिकता आलं पाहिजे. आज किती शिक्षण महाग झालेलं आहे. मी एमएससी फक्त 2 वर्ष झालं, एमएससी बीएससी. तर तरी तुम्हाला लाखाचा दाखला खर्च येतो. आता तुला एखाद्या तुला 12वीला उत्तम झाला आणि तर सीओपी मिळाला, तिथं शिकायचं त्याला नोकरी मिळेल. परंतु तू सीओपीला जायचं, तिथे शासकीय 30,000 वर्षात घ्यायची, हॉस्टेलचा खर्च वर्षाने 1 लाख द्यायचा, पुन्हा पुण्याच्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट आहे, इतर गोष्टी आहेत त्याला किमान 5-10 वर्ष खर्च येतो त्या मुलाला. आणि त्याच्यामध्ये नवीन शिफ्ट केलं तर कसं परवडणार आहे. म्हणजे असे अनेक मुलं पडत आहेत जे पुण्याला ऍडमिशन म्हणून देखील पुण्याला आले नाही, त्यांना परवडत नव्हतं. म्हणून अफोर्डेबिलिटी फार महत्वाची आहे. आणि उत्तरदायित्व, तो शासन पैसा खर्च करतो, शिक्षकांना अनुदान देतं, शिक्षकांना पगाराला खर्च भरतं, तर त्या शिक्षकांनी आउटपुट दिलं पाहिजे, अफोर्डेबल राहिलेच पाहिजे. त्याशिवाय आपण शिक्षण होणार नाही. म्हणून हे महत्वाचं आहे. तर हा तत्वज्ञान आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये हे सांगतो की आपले वैशिष्ट्य काय आहे नव्या शिक्षणाचे. ते चांगले करते की ते तुम्ही आपण पाहू शकतो. हे एनईपी मध्ये नॅशनल पॉलिसी डेव्हलपमेंट हे नवे धोरण सर्वत्र शैक्षणिक विकासाचे ध्येय घेऊन बनलेले आहे. बदलत्या जगासाठी आजच्या नवीन माध्यम क्रांतीच्या जगामध्ये बदलत्या वातावरणामुळे निर्माण झालेल्या नवनवीन आव्हान केल्यासाठी मुलांना सक्षम करणं आणि त्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांचं परिवर्तन करणं हे ध्येय आहे. म्हणून हा जो अहवाल आहे वसंत समितीचा तो त्या अर्थानं एक प्रकारचा क्रांतिकारी आहे. आता एक चांगलं आपल्याला ब्लूप्रिंट दिलेली आहे. जर भारत सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं, इतर सरकारनं आणि आपण सर्व समाजानं त्याप्रमाणे अंमल नाही केला, आपल्या प्रकारचे आपण प्रस्तुत नाही हे लक्षात घ्या. तर हे बदल जे केलेले आहेत, पहिला म्हणजे 5-4-4-5 हा अभ्यासक्रम केलेला. आधी 10th प्लस 2 होता, पहिले 11वी 12वी. आता पहिले 5 वर्ष म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण, अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, 3 ते 8 5 वर्ष, 3 ते 8 असा हा फाउंडेशनल पायाभूत अभ्यासक्रम. पहिले 2 वर्ष मुलांना त्याला प्ले खेळातून त्याला काही गोष्टी शिकवायच्या.
त्याला आई वर्ष शिकवायचं नाही. तिसरं वर्ष बालवाटिका वर्ष असेल त्या त्याला फॉर्मल एज्युकेशनकडे जाण्यासाठी तयार करायचं. तिथे इनफॉर्मली त्याला फॉर्मल एज्युकेशन घेता येईल किंवा गव्हर्न तयार होईल ते त्याच्यात पहिलीपासून आपल्याला फॉर्मल एज्युकेशन सुरू करायचं आहे. परंतु पहिली दुसरीला एकदम इतिहास भूगोल मराठी शिकवायचं नाही. पहिली दुसरीला फक्त भाषा आणि गणित बेसिक न्यूमरॉलॉजी बेसिक लँग्वेज एवढं शिकवायचं आहे. हा पहिला बदल आहे. तो दुसरा टप्पा जो आहे 3 ते 8 ते 18 पर्यंत पूर्वपाती 12वे शिक्षण जे आहे ही आधी शिक्षणामध्ये फक्त आणि पुढे कोणते टप्पे आहेत ते मुलाला टप्पा 4 वर्षाचा 3री ते 7वीचा आहे 8वीचा आहे. त्यामध्ये आपल्याला त्या सर्व भाषा विषय शिकायचे आणि अपेक्षा अशी की हे 4 शिकल्यानंतर प्रत्येक मुलाला नीटपणे लिहिता वाचता आणि कम्युनिकेट करता आलं पाहिजे, संभाषण करता आलं पाहिजे, मित्रांना सांगता आलं पाहिजे. ही गोष्ट आहे शिक्षणाची. आज 5वीच्या मुलांना दुसरं वाचता येतो, पहिलीचं वाचता येतो, पत्र लिहिता येतो, कागदपत्र वापरून आपण काय बोलायला. तर हे बदललं पाहिजे. आणि मग 9वी ते 12वी हा तिसरा टप्पा आहे जेव्हा अनेक शिक्षण थांबू शकतं. पुढे करता तिथं काम करतात त्याच्यातली वेगळं आपण पद्धत केलेली आहे आणि त्यानंतर उच्च शिक्षण आहे. तुम्ही परत येणारच आहे. तर दुसरा बदल आपण सांगितल्याप्रमाणे 3 ते 18 वर्षाची शिक्षण पद्धती शासनाने घ्यावी अशी शिफारस आहे आणि त्यासाठी कायदा होणं आवश्यक आहे. सर्वांनी हा आग्रह झाला शासनाला झाला पाहिजे ॲट एनी कॉस्ट तुम्ही हा कायदा करा. ती पॉप्युलिस्ट घोषणा विरोधी पक्षांनी तर सरकार मान्य करावं लागेल. परंतु आपण तुम्हाला आवाज उचलणार नाही. खर्च वाढवू द्या. अहो तुम्ही दरवर्षी 50,000 कोटीचं इरिगेशनचं बजेट करता आणि तुम्ही इकडे 5,000 तुम्हाला करता येत नाही. आणि इच्छा आपण वाढवतो. दिल्ली सरकारनं आप सरकारनं गेले 5 वर्ष 20% जास्त शिक्षण खर्च करतात. आज त्यांच्या शाळा इतक्या दर्जेदार झालेल्या त्याच्या खात्री जात नाही. इच्छा असं पाहिजे तिथे अतिशयातली चांगली आमदार आहे, शिक्षण तज्ञ आहे, मुख्यमंत्री मनुष्य सुद्धा आहे आणि अक्षर क्रांती घडलेली आहे. अहो दिल्ली सरकारच्या बजेटपेक्षा मुंबई महानगर बजेट तिथे पडेल. म्हणून मी एक प्रस्ताव दिला होता आपल्या सरकारला. आधी सरकारने काय सरकार दिला होता की आपल्याला काय म्हणायचं आपण जरा विचारू पण आपल्याकडे 25 महानगरपालिका आहे. मुंबईपासून ते आपल्यापर्यंत अहमदनगरपर्यंत किंवा आपल्या लातूरपर्यंत महापालिका झालेली आहे. त्यांचं बजेट बाहेर चांगलं असतं. त्यांना तुम्ही सक्ती करा की तुमचा 10% बजेट रिअल बजेट हे सक्ती केलं पाहिजे आणि जो करण्याच्या पुढे काय मिळणार असं जर सरकार कायदा होऊ शकतो. त्या लेवलला जसे तेच रस्ते बांधतात तेच खड्डे भरून तुम्ही पैसे बाहेर करता तुम्ही केलं तर काय हरकत नाही. दिल्ली तुम्हाला करायला दिलं तर काय नाही का. आणि ह्या शाळा गुणवत्ता पूर्ण करायच्या म्हणजे काय करायचं त्यांनी प्रस्ताव दिला होता. पुन्हा तो प्रस्ताव आम्ही आमच्या परवानगी मिटिंग मराठी दयासाठी आम्ही लक्ष घेत आहे. मराठी शाळांची गुणवत्ता वाढली पाहिजे. मराठी शाळा शिक्षण द्यायला पाहिजे. ते इंग्रजी शाळांची कॉम्पिट केलं पाहिजे असा एक कल्पना आहे. 6वी पासून प्रत्येक मुलांना व्यावसायिक शिक्षण कौशल्य आधारित व्यावसायिक शिक्षण द्यायचं प्रावधान केलेलं आहे. हे अतिशय वेळकम स्टेप आहे की मुलांनी नुसतं शाळेत बसून ऐकायचं मेंदूचं काय करायचं हात पाय चालवायचे नाही. तर ते बरोबर नाही. नई तालीममध्ये प्रत्येक मुलांना श्रम केले पाहिजे, हात पाय हलवले पाहिजे. आज असं झालं की मुलांनी समजा शाळेमध्ये मुलं आपण सगळे आपला वर्ग संचलन उभे आहे तर पालक येतात. हा शिक्षकाला काय झालं शिपाई नाही का मुलांना कामाला लागतं आपण म्हणतो. आपण मुला जो संस्था श्रमाचा की सर्व मुलं प्रशासित करून आपल्या काळात स्वच्छ केलं. महात्मा गांधी नव्हतं होते ना तर काय बिघडलं तर हा जो श्रमसंस्कार आहे हा करणं म्हणजे काहीतरी हलकं काम आहे अशी आपली मानसिकता झाली. पालकांची समाजाची झालेली आहे. त्याचं दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून आपल्याला ते कौशल्य शिक्षण केलं पाहिजे. त्यामध्ये अगदी बागकाम असेल, स्वतः काम असेल, प्रत्येक मुलांचे का शिकवली भात मिळतं करायला किंवा भात भाजी करायला मुली करतात शिकतातच ना. मुलं शिकणं काय हरकत आहे.
म्हणजे ह्यातून संपूर्ण संस्कार होतो. म्हणजे हे काम फक्त मुलींचं, हे काम फक्त मुलांचं असं नाही, हे आपल्याला केलं पाहिजे. म्हणून आपल्याला कौशल्याचे शिक्षण, पाठा असेल, सुतार काम असेल, प्लंबिंगचं काम असेल, आपल्या घरी सुद्धा लाईटचा फ्यूज गेला तर फ्यूज आपण काढताना पाहिजे. तर हे आपलं शिकवायचं आपण अपेक्षित आहे. 2030 पर्यंत आपण माध्यमिक शाळेमध्ये 12वी पर्यंत 100% एनरोलमेंट व्हायला पाहिजे. आज 25% हे सर्वात मोठं आव्हान आपला ध्येय दिलेलं आहे. हे खरं तर आव्हान आहे आपल्याला, हे आपण पार केलं पाहिजे. तसं सहशिक्षा सुरू केलं अतिलबाई मुद्दा असताना, आणि आज 10 वर्षात आपण क्वांटिटी अचीव केलेली आहे. तर माध्यमिक शिक्षणापर्यंत म्हणजे गळती न होता प्रत्येक मुलगा किमान 12वी पर्यंत कसा शिकेल हे प्रयत्न शासनाने करावा अशी शिफारस हे NEP 2020 करत आहे. मला शिक्षण करतं आणि ते मला फार महत्त्वाचं वाटतं. असं वाटतं प्रत्येक मुलांना आणि मुलीनं किमान 12वी शिकलं पाहिजे. मुलगी 12वी शिकणं फार महत्त्वाचं काय आहे? तेव्हा 18 होतं आणि तिला बालविवाह होत नाही. तिला जर 8वी ते घरी बसले तर त्या 9वीला तुम्ही तिथं लग्न करू लागता. काय घरी बसली तुम्ही काय करणार? तर म्हणून शिक्षणाचं गरज वाढत असेल तर शिक्षण जास्त दिलं पाहिजे आणि ते गुणवत्तापूर्ण दिलं पाहिजे, ज्यामुळे ती मुलगी स्वावलंबू शकेल. ही बंद शिफारस आहे. म्हणून हे 5+3+3+4 ही नवी शिक्षण योजना ही जागतिक पेक्षित प्रतिकृती आहे, अत्यंत सायंटिफिक विचारपूर्वक केलेली आहे. म्हणून महत्वाचं आहे. ते म्हणतात की हे कसं होणार हे अवघड आहे की शिक्षण फक्त पाठांतर का रॉड लर्निंग म्हणजे आपण वर्षभर ते करतो पाठ करायचं आणि 3 तासामध्ये ते कागदावर ओढून टाकायचं शाळेमध्ये लिहून आणि विसरून जायचं. हे शिक्षण झालं का आपलं महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक पाठ, प्रत्येक संज्ञा, प्रत्येक कल्पना, प्रत्येक कविता, प्रत्येक ज्ञान हा मला धीरपणे त्याच्या कार्यकारण भावाचा कळला पाहिजे. कसं काय पाहिजे? कार्यकारण भाव कळला पाहिजे तर उपयोग आहे. आणि असं जेव्हा तुम्हाला शिक्षण मिळतं तेव्हा तुम्ही कधीही ते विसरू शकत नाही. आता मी माझं जाणून सांगतो, मी डॉक्टर आहे की आम्हाला सायन्समध्ये किडनी बारावीला हाताला एक हे होता कोर्समध्ये आम्ही कॉलेजमध्ये होता आणि इंग्रजी माध्यमात मराठीतून शिकलो. आमच्या टीचर ठाण्याच्या सायन्स कॉलेजच्या SS केशवन केरळच्या आलेल्या, त्याला मराठी येत होतं, हिंदी पण जेमतेने यायचं आणि ते थोडं बोलायचं. आमच्या मुलाला ते हिंदी करता कळत होतं. त्याने लक्षात आलं. मग ते म्हणजे ओके लँग्वेजचा काय करायचं यू नो दसरा येस मॅडम दसरा वाटत दसरा श्रीखंड पुरी हल्लं श्रीखंड कसं श्रीखंड करता चक्का आणता तुम्ही. चक्का आलं तर काय करता ते कपड्यात घालता पाणी वाहून जातं आणि वाटतात चक्क्यातच श्रीखंड. हे तिने त्यांच्या अर्धवट हिंदी हिंदीमध्ये का केरळयुक्त हिंदीमध्ये सांगितलं. आम्हाला कळतं म्हणजे हिंदी काय करतं तेच करतं. हिंदीमध्ये काय करतं पाहून वाईट गोष्टी पाहून जातात हे आम्हाला भाग कळलं. म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही सांगता आकलन होतं त्या शब्दाचं ते माहिती आहे. तर आटमबॉम्बचा स्फोट आटमबॉम्ब म्हणजे काय अणुऊर्जा सिस्टम हे तो कळणार नाही, तो पण तुम्हाला लक्षात राहणार नाही. म्हणून आपल्याला रोड लर्निंगच्या ऐवजी आपलं युक्त शिक्षण आपण केलं पाहिजे. फक्त क्लासमध्ये जे परिसर आहे ते प्रयोगशील असलं पाहिजे. हँडफोन केलं हातात उपयोग करून काम केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. त्याला क्रीडायुक्त, प्रयोगशाळायुक्त, स्पोर्ट्स बेस अशा गोष्टी आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी शासनानं धोरण आखावे. तर भाषेत धोरण राहणार आहे सी लँग्वेज पॉलिसी. त्यात बरेच इश्यू आहेत. मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याशी येणारा संस्कृतीत वेगवेगळे धोरण आहे. ते धोरण तुम्हाला स्वतःला फारसं मान्य नाही. आज भारतामध्ये संस्कृती फक्त वेद पुराणाची आणि महाकाव्याची भाषा आहे. आज कोणी ती भाषा बोलत नाही. त्यामुळे आज ती भाषा शिकून आपण संभाषण करणार नाही. त्यातून आपलं ज्ञान
मिळणार नाही आहोत. आता तुम्ही गणपतीचं तोंड हे जर जास्तीत विद्या म्हणणार असाल तर तुम्हाला त्याला जाब मला ते मान्य नाही. त्यामुळे समजूत भरट ठीक आहे पॉलिसी म्हणून किंवा एक आपल्या काही लोकांना बरं वाटते किंवा आपला देश पाठवून आहे, पण त्याला फार महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही किंवा ते समाज मान्यच करणार नाही. जी भाषा आपण वापरत नाही एका अर्थाने डेट झालेली आहे ती तुम्ही किती म्हणा सरकारने काही नाही मी कशाला शिकेन, मग इंग्लिश शिकेल, मी हिंदी शिकेल, मी जर्मन शिकेल, मी चीन भाषा शिकेल चायनीची, कारण तुम्हाला नोकरी मिळू शकेल. संस्कृत भाषेतील मला तुम्ही घालून तर अहो भारताला पहिला संस्कृत चित्रपट आला आदिशंकराचार्य त्या आपण सांगितलं संबंध भारतामध्ये तो 10 लिखित सिनेमा पाहिलेला नाही. सिनेमामध्ये पाहून कळतं ना मला सवाल नाही करते, पण तो पिक्चर फ्लॉप झाला. पण लोकांना ती भाषा आज आपली होत नाही. त्यांना साहित्याचा आवड आहे, त्याला कालिदास स्कूल आहे, त्यांना वाचवा करून हा एक भाग आहे. शालेय शिक्षणाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी आणि सर्जनशीलता, नव गोष्टी करणं, कला आणि सौंदर्य, एस्थेटिक अँड आर्ट हे फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय हे आपण मुलांना शिकवलं पाहिजे. हा भाग आहे. इक्विटेबल अँड इन्क्लुसिव्ह शिक्षण म्हणजे सर्वांना समान आणि सर्वसमावेशक शिक्षण पाहिजे. त्यात मुलगी सुद्धा कामा नाही, दिव्यांग माणसं सुद्धा कामा नाही, ट्रान्सजेंडर माणसं सुद्धा कामा नाही, कुठलाही घटक बहुविकलांग माणसाला शिकवलं पाहिजे. तिथपर्यंत आपण तयार केली पाहिजे. एकही मूल शिक्षणाला सुटता कामा नाही. ही सरकारची जबाबदारी. सरकारचं जर तुम्ही आमच्या हेरगिरी म्हणतो, हेरगिरी फक्त करा की त्या घटक फक्त मुलगा शिकतो की नाही, काय लक्षात करा तर मुलगा कसा शिकेल यासाठी पालकांना बंद करा, प्रसंगी सक्ती करा, प्रसंगी मन वळवा करा, हे महत्वाचं आहे. त्यानंतर उच्च शिक्षणामध्ये बहुशाखी अभ्यासाची संधी देणारे उदाहरणवादी शिक्षण आपण इंट्रोड्यूस करत आहोत. मी पुढे ते बोलणार आहे त्याबद्दल आता करते. आणि हे एज्युकेशन हे रिसर्च बेस्ड आणि उच्च पेटंट मिळवलं पाहिजे, काहीतरी आपण नवनिर्माण केलं पाहिजे, स्टार्टअप केले पाहिजे, केलं पाहिजे. आणि हे विज्ञान जे संशोधन करायचं आहे ते केवळ विज्ञानाचंच नाही, आता त्यांनी सोशल सायन्स त्या ठिकाणी ॲड केले. त्यासाठी त्यांनी सोशल फाउंडेशन करायची आणि ह्याने असे जे सोशल प्रकल्प त्याला मदत केली पाहिजे. सायन्सला करा त्याचबरोबर हुमॅनिटीजला करा त्याचबरोबर तुम्ही सोशल सायन्सला करा अशी शिफारस आहे. त्यामुळे संशोधन हे सर्वव्यापी सर्वस्वी होणार आहे. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे. असे ढोबळमानानं 9 अशी होण्याची शिफारसी आहे. आता मी प्राथमिक शिक्षणाबद्दल जास्त बोलायचं प्रयत्न करणार आहे कारण ते मला सर्वात जास्त महत्त्वाचं वाटतं. तर 3 ते 8 पायाभूत शिक्षण, प्राथमिक स्तर, पायाभूत स्तर असं नाव दिलेलं आहे आणि ही मोठी शिफारस आहे. म्हणून खरं तर 0 ते 8 असं करावं असं नाही तर ते 0 ते मुलं शाळेत नाही तेव्हा पालकांनी आपल्या मुलाला कसं वाढवलं 0 वर्षामध्ये त्याचं एक फ्रेमवर्क करिक्युलम शासन विकसित करेल आणि प्रत्येक पालकापर्यंत सोशल मीडिया वापरून अन्य पद्धतीचं असेल, पेन ड्राईव्ह असेल अशा किंवा नाटकच्या पद्धतीने करणारा केलेला आहे. आणि ते काय होतं की आपलं मूल जन्मलं म्हणजे त्या मुलाची 8 वर्षापर्यंत आपण खूप काळजी घेतो. कारण ह्या 8 वर्षापर्यंत मुलाचा विकसित होतो आणि त्या जे काही चांगल्या वयात सवय लागतात त्याच्या 90% सवयी शेवटून राहतात. फक्त 10% बदल होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की या मेंदूचा जे 3 भाग असतात त्याचा समतोल विकास व्हायला पाहिजे. हे खरं बाल शिक्षणाचं आद्य कर्तव्य आहे किंवा मेन काम आहे. ते 3 मेंदूचे भाग म्हणजे भावनिक मेंदूचा भाग असतो त्याला आपण लिंबिक सिस्टीम म्हणतो, बौद्धिक मेंदूचा भाग असतो त्याला अंतःकरण म्हटलं जातं आणि भाषिक मेंदूचा भाग भाषा तर शंखखंड म्हटलं जातं. थोडक्यात माणसाला महत्त्व देणारे
तीन प्रधान घटक जे तीन मेंदूच्या भागाने होतात ते म्हणजे भावना, बुद्धी आणि भाषा. त्यामुळे माणूस झालेला आहे. पशुला भावना फार कमी असतात, बेसिक भावना असतात, भूक म्हणा किंवा कामाप्रवृत्ती असते, असते. बुद्धी फार कमी असते, त्याला खाद्यपदार्थ घडणं, ऋतू बदलून करतं, परंतु आपल्याला बुद्धी नसते. भाषा त्याला नाहीच आहे. माणूस भाषेला घडलेला आहे, भाषा आपली आहे. म्हणून पायाभूत स्तर आहे त्याची रचना हा विचारपूर्वी पहिली 2 वर्ष वर्ष 3 आणि 4 शाळेमध्ये खेळवाडी शिशुवाडीमध्ये अनौपचारिक पद्धतीनं प्ले बेस म्हणजे खेळा आणि ऍक्टिव्हिटी बेस खेळ हालचाली करून त्याला सुशल करायचं आहे. काही तिथे शिकवायचं आणि आज शिकवतात, काळी शिकवतात, गाणी शिकवा पण काढायची गरज नाही असं म्हणतंय. 3रं वर्ष हे 5वीचं वर्ष 5 आहे, ते बालवाटिकेचं वर्ष पुढे जातं. तेव्हा त्या मुलाला